KNH News 24. अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इसमावर पोलिसांची कारवाई। प्रस्तुत घटना अशी की दिनांक 10 जुलै 2025 रोजी सकाळी पोलीस निरीक्षक श्री ठेंगे साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राहुरी शहरातून अवैधरित्या वाहनातून दारूची चोरटी वाहतूक होत आहे। अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री ठेंगे साहेब यांनी तात्काळ पथक तयार करून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत पाठवून वाहनांमध्ये अवैधरित्या दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्याने पथकाने बातमीच्या ठिकाणी सापळा लावून गोटुंबे आखाडा येथे मोटरसायकल होंडा कंपनीची शाईन गाडी नंबर MH17 CC 7566 या वाहनावर इसम नामे 1 आकाश भाऊसाहेब लेकुळे वय 25 राहणार शनी चौक तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर 2 सुनील विठ्ठल जगदने राहणार देसवंडी तालुका राहुरी यांनी दारूची चोरटी वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांच्यावर राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्याकडून एकूण 7,680 रुपये किमतीची देशी दारू व 80,000 रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची शाईन गाडी एकूण मुद्देमाल 87,680 रुपये जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ गार्गे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मान्य श्री वैभव कलुगर्मे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर, श्री डॉक्टर बसवराज शिवपूजे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन दारकुंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश आवारे, पोलीस नाईक गणेश सानप, पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब शिरसाट, पोलीस हवालदार शकूर सय्यद नेमणूक राहुरी पोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर यांनी केलेली आहे। KNH न्यूज 24 साठी यासिन सय्यद राहुरी।